मी तूप घेतले आणि अर्धा किलो मावा आणले फ्रेश. आमच्याकडं मारडी आहे, दही दूध तिथं आणते मी हमेशा. दूध घेतले मिनी मैद्याचं पीठ घेतले, 1 पाव मैद्याचं पीठ घेणार आहे आणि अर्धा किलो मावा. जेवढं मावा हे करते ना तेवढं बालुशा भारी होते. आमच्याकडं लई बालुशाचं मला आठवण येत होती. गावाकडं लई बालुशा खायची, गुलाबजामुन नुसतं माव्याचं राहते. आमच्या घरात नुसतं दही दुधाचं हे राहायचं, लईच मला खायला भेटायचं. आता इथं मुंबईमध्ये आल्यावर कुठलं म्हशी पिशी काहीच नाही. मी आता मावाच्या बालुशा बनवलेला आहे. मी गोल गोल उंडे करते. आपण कसे चपातीचे उंडे घेते, छोटे छोटे उंडे घेऊन याला होल पाडायची, असे हाताने होल पाडायची. आणि मी तळलेलं आहे, लाल ब्राऊन केलेलं आहे. माव्याचे हे नुसतं मावा थोडं मैदा, अर्धी वाटी मैदा टाकलेलं मी तुपामध्ये मळलेलं आहे. आणि मी इथं तळून घ्यायला लागले. इथंही बनवलेलं आहे, इथं आहे. आणि मी आता पाकमध्ये टाकणार आहे. पाकमध्ये घी टाकले, 1.5 वाटी साखर आणि एक 1.5 गिलास पाणी टाकून मी साखरचे पाक बनवलेलं. इलाची तूप टाकले बस. मी आता पाक टाका लागले. याच्यामध्ये बालुशामध्ये पाक टाका, जेवढं चांगलं भिजते, जेवढं राहतं तेवढं चांगलं राहतं. मी पाक टाकून 1-2-3 घंटे भिजू घालायचं याला. चांगला 2-3 दिवस राहते चांगलं. हे बघा कसं झाले, नरम नरम मस्त.